हॅलो फ्रेंड्स, इंस्टाग्राम पाहत असताना तुम्हाला अनेकदा ह्या जोडप्याचे व्हिडिओ आले असतील आणि तुम्ही मजेने ते व्हिडिओ पाहिलेसुद्धा असतील. आणि कधीकधी मनात आलं असेल की किती छान ना ह्यांचं आयुष्य असतं, एकदम हसत खेळत हे चेहरे वावरतात आपल्यासमोर, आपल्यालाही यांच्यासारखी प्रसिद्धी मिळाली पाहिजे अशी ईर्ष्या कुठंतरी माणसाच्या मनात येते. परंतु आज ही आवडती रोहिणी पराते हिचा मृतदेह तिच्याच हॉटेलमध्ये लोखंडी रॉडला अडकलेल्या म्हणजे अडकलेला दिसला. आता म्हणजे हसव्या चेहऱ्यामागचं दुःख हे माणसाला कधीच कळत नाही. आज ह्या दीदीचा चेहरा जर बघितला, ह्या ताईचा चेहरा बघितला तर किती निरागस हा चेहरा आहे. आणि ह्या निरागस चेहऱ्यामागं असं काय कारण होतं की जेणेकरून ह्या रोहिणी परातेनं तिचं आयुष्य संपवलं आहे. थोडक्यात हिच्या जीवनाचा प्रवास आपण जाणून घेऊयात. तर रोहिणी पराते, हिचे पती निलेश पराते हे दोघंही इंस्टाग्रामवरती रील्स टाकत होते. डे टू डे लाईफमधले असे छान असे रील्स ते पोस्ट करायचे आणि अगदी खेळीमेळीचं वातावरण त्यांच्या रील्समध्ये असायचं. आणि रोहिणी जी आहे ती निलेश परातेची दुसरी बायको होती. आणि त्यानंतर हे रील्स बनवत होते, टाकत होते, फेमस झाले. आणि त्यानंतर ते पुण्यात राहत होते अगोदर. नंतर त्यांच्या गावाला म्हणजेच ब्रह्मपुरी हे त्यांचं गाव आहे सोलापूर तालुक्यातील मंगळवेढा इथे. आणि तिथं त्यांनी हॉटेल व्यवसाय चालू केला. त्या हॉटेलचं नावसुद्धा त्यांनी दिलं हॉटेल ग्रामपंचायत. आणि या ठिकाणी आमच्या हॉटेलची मालकीनबाई असा उल्लेख म्हणजे हे जे निलेश आहेत पराते ते करायचे. आणि त्यांचे रील्स वगैरे छान मस्त इंस्टाग्रामला व्हायरल होत होते. त्यांचा हॉटेल व्यवसायही चांगला चालू होता. परंतु त्याच हॉटेलमध्ये तिचा 22 तारखेला मृतदेह आढळला. आणि खरंच ही म्हणजे एवढी धक्कादायक बातमी आहे की 2-3 तासापूर्वी अगदी नॉर्मल पोस्ट त्यांच्या इन्स्टा पेजला होती. आणि त्यानंतर लगेचच तिचा मृत्यू झाला आहे किंवा तिने आत्महत्या केली आहे अशा न्यूज व्हायरल व्हायला लागल्या. आणि ज्यांनी ह्या न्यूज बघितल्या त्यांना असं वाटत होतं की अरे यार, ही खोटी गोष्ट आहे की काय, किंवा असंच फेक आहे की काय. परंतु फेक नाही आहे आणि ही खरंच आहे. आणि ही जी ताई आहे ही आता आपल्यामध्ये नाही आहे. तर याचं जे कारण आहे ते असं सांगितलं जातं आहे की त्यांनी 2024-25मध्ये त्यांचं हॉटेल ग्रामपंचायत काढलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्याच गावामध्ये म्हणजे त्यांच्या गावातनं जो सोलापूर हायवे जातो आहे तर तिथेच 2 हॉटेल्स टाकले होते. आणि त्या दोन हॉटेल दोघंच पाहत होते, जास्त स्टाफही नव्हता आणि व्यावसायिक अनुभव कमी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक घडी बसवता आणि कामाचा लोड, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या दोघांमध्ये एक जराशी वादविवाद होत होते. आणि त्यातनं हिनं हा टोकाचा पाऊल उचलला आहे असं कारण म्हणजे समजते. तर काय कारण होतं किंवा नाही का त्यांचे वैयक्तिक पर्सनल गोष्टी काय होत्या त्याच्यावर बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, कारण त्या त्यांच्या वैयक्तिक गोष्टी होत्या आणि आपल्याला त्यांच्या वैयक्तिक गोष्टींवर बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे. भरपूर असे लोक कमेंट सेक्शनमध्ये काही पण कमेंट करतात तोंडाला लगाम नसल्यासारखा. तर एखाद्याबद्दल आपल्याला संपूर्ण गोष्ट माहीत नसेल तर आपण त्याच्याबद्दल काही न बोललेलंच चांगलं. फक्त हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे की इंस्टाग्रामवरती किंवा आपण म्हणतात ना की हम अपनी खुशी से ज़्यादा खुश नहीं है जितना दूसरों की खुशी देख के हम दुःखी आहे. म्हणजे आपण आपल्या दुःख, आणि असंही म्हणतात की आपण आपल्या दुःखाने जेवढं दुःखी नाही आहेत ना तेवढं दुसऱ्याचं सुख बघून आपण दुःखी आहे. आपल्याला स्वतःकडं काय आहे काय नाही आहे ह्या गोष्टींचं काही घेणदेणं नाही. आजकाल लोक जे आहेत ना म्हणजे प्रत्येकच जण, इवन नाही का, प्रत्येक जणाचं एकच टार्गेट असतं की मी खूप श्रीमंत आहे किंवा मी किती खुश आहे, मी किती आनंदी आहे, हे लोकांना कशा पद्धतीने दाखवता येईल किंवा लोकांना कशा पद्धतीने मला सांगता येईल की माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. आणि मग आपण हे जे याला व्हॉट्सअपला स्टेटस टाकतो, इन्स्टाला स्टोरी टाकतो, फेसबुकला टाकतो आणि दुसऱ्याचं बघतो, आपण फक्त तो क्षणिक आनंद त्यांचा बघितलेला असतो आणि त्याच्यातनं आपल्याला वाटतं की समोरचा व्यक्ती किती खुश आहे, आपण तितकं खुश नाही आहे. आपल्याला कुठंतरी फ्रीडम नाही आहे, आपल्याकडं कुठंतरी पैसाचा पुरा आहे, आपला पार्टनर जो आहे तो हौशी नाही आहे. आणि अशा अनेक ज्या गोष्टींची खंत आहे ना आपल्याला वाटते ना, आपण दुःखी आहोत हे आपल्याला सतत जाणवतं. इवन आपण दुःखी नसतो, समाधानी असतो, सगळं असतं आपल्याकडं, पण लोकांचं बघून आपल्याकडं समाधान नाही आहे असं वाटतं.
ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की कधी पण आहे ना तुम्ही स्वतःकडे ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टींमध्ये सुख शोधायला सुरुवात करा. दुसऱ्याचं बघून जर जगायला सुरुवात केली ना तर कधीच आपण खुश राहू शकत नाही आणि त्याचा जो अंत आहे किंवा त्याच्यातनं आपल्याला फक्त नैराश्यच हे आपल्या पदरी पडणार आहे. बाकी याच्यावरती तुमचं काय मत आहे व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंट करताना कुणाच्याही खाली कमेंट करताना व्हिडिओच्या खाली कमेंट करताना थोडंसं व्यवस्थित कमेंट करत जा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. थँक्यू.